शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील हे उद्याच्याला तिथं उमेदवार राहणार आहे। तुम्ही गाळ बसू नका, तुम्ही कामाला लागा। आपल्या समोरचा उमेदवार आधीपासून कामाला लागलेला आहे, तो डायलॉगबाजी करण्यात वस्ताद आहे। त्याच्यामध्ये डायलॉगबाजी करणं म्हणजे चित्रपटात आणि तुमच्या मालिकेमध्ये ठीक आहे, नाटकामध्ये ठीक आहे, जनतेच्या समोर घाम गाळावा लागतो, काम करावं लागतं। ते काम करण्याची धमक त्या शिवाजीराव आढळराव पाटलांच्या मध्ये आहे। त्याचा अनुभव आपण 15 वर्षाचा घेतलेला आहे। त्यांची 15 वर्षाची कारकीर्द काढा, यांची 5 वर्षाची काढा। जरी आम्ही त्यांना निवडून आणण्याच्या करता जीवाचं रान केलं, आम्ही काही मनकावडे नाही। आम्हाला वाटलं नाही की बाबा ह्यांना निवडून आल्यानंतर ही बाबा मला राजीनामा द्यायला निघेल, हे बाबा म्हणेल मला राजकारण नकोच। ते म्हणतात माझं कामच नाहीये। अरे काम नाही तर उभा करायला तिथं वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट काढत बसायचं होतं आणि एकीकडेच म्हणायचं मी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करतो, मी छत्रपती संभाजीराजांची भूमिका करतो। अहो 2022ला वाय आय किल्ड महात्मा गांधी तुम्ही नथुराम गोडसेची भूमिका केली ना, हे कसं काय केलं? हे पटलं का तुम्हाला? तुम्ही ती भूमिका केलेली सांगता, ही भूमिका केलेली सांगा, बघू काँग्रेसवाले तुमचा प्रचार करतायत का? आणि जर तुम्हाला वेगवेगळ्या भूमिकाच करायच्या आणि जनतेचे प्रश्न सोडवायचे नाही, जनतेच्या करता उपलब्धच राहायचं नाही, सकाळ दुपार संध्याकाळ। पूर्वी आम्ही 91ला आमदार झालो, खासदार झालो, त्यावेळेस किती खासदारकीचे 7.5 लाख 8 लाखाचा मतदारसंघ असायचा, 7.5 लाखच किंवा 8 लाख। आताचे मतदारसंघ झालेत 25 लाखाचे। उलट लोक आता जास्त ऍक्टिव्ह झालीत, सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, कुठं काय खटकलं की लगेच कळतंय, लोक जागृत झालेले आहेत। अशा सगळ्याच्या बाबतीमध्ये सतत तुम्हाला उपलब्ध राहणारा खासदार पाहिजे। ते खासदार उद्याचे शिवाजीराव आढळराव पाटील होऊ शकतात। या पद्धतीनं माझी तर आंबेगावकरांना विनंती आहे, जो ज्या तालुक्यातला खासदार असतो, उमेदवार असतो, त्या तालुक्यानी कमीत कमी त्या उमेदवाराला 1 लाखाचं मताधिक्य दिलं पाहिजे। 1 लाखाचं ही पद्धत असते। आज दिलीपराव, शिवाजीराव सगळेजण एकत्र आलेले आहेत। त्यांच्या जोडीला तिथं भारतीय जनता पक्ष पण आहे, त्याच्या जोडीला आठवले साहेबांचा पक्ष आहे, रासप महादेव जानकरांचा पक्ष आहे, सचिन थोरातांचा पक्ष आहे, कवाडांचा पक्ष आहे, सदा खोतांचा पक्ष आहे। अनेकांनी एकत्र येऊन ही महायुती केलेली आहे आणि ह्या सगळ्यांचं मिळून आपल्याला उद्याच्याला प्रचार करायचा आहे। त्याच्यामुळं अजिबात गाळ बसता कामा नये। आता काही पहिल्यासारखं मगाशी दाखले काहींनी दिले तसं खासदारकीला एक आमदारकीला एक असं नाही। आता दोन्हीकडेच आपल्याला घड्याळ चालवायचं आहे। त्याच्यामुळं एकतर्फी मतदान झालं पाहिजे, मताची टक्केवारी वाढली पाहिजे, बूथ वाईज काम झालं पाहिजे। तुम्ही बाकीचं उगीच मी उठायचं आणि दुसऱ्याच गावात जायचं, अरे तुला कोण तिथं विचारते, तुझं गाव बघ ना बाबा, पहिलं गाव बघ, तुझा वॉर्ड बघ, तुझी भावकी बरोबर आहे का बघ। मला तर भावकीमुळे फार अनुभव आला, तुझी त्याच्यामध्ये हे बघावं लागतंय तर पुढचं सगळं जमतंय। हा अरे थांब रे, तुझं नंतर ऐकतो, गाडीत जाताना ऐकतो। त्याच्यामध्ये मी खोटंच नाही सांगत, बऱ्याचदा गावचे सरपंच पण आपण नसतो आणि जाऊन सांगतो इकडं मतदान करा, तिकडं मतदान करा, आणि गावातला सरपंच दुसऱ्याच बाजूचा असतो। लोक म्हणतात तुझं गाव आहे का रे, तुझ्या बरोबर आलाय आम्हाला सांगायला, अमकं करा तमकं करा। त्याच्यामुळं जे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.